नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक BS दहीफळे तुमच्यासाठी YouTube वरती हजर आहे। 12वीच्या अर्थशास्त्रातील प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार या प्रकरणाच्या स्वाध्यायातला विश्लेषित करत आहे। या YouTube व्हिडिओतून विद्यार्थी मित्रांनो, मी व्हिडिओतून स्वाध्याय घेऊन येतो याचा अर्थ फक्त स्वाध्यायातील प्रश्न स्पष्ट करतो असा नाही, तर स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्नाचा अर्थ स्पष्ट करून देतो। दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य, समर्पक व अचूक उत्तर सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येत असतो। नंबर 3, जर पुस्तकामध्ये स्वाध्यायातील प्रश्नामध्ये काही त्रुटी किंवा सुधारणा असतील तर त्या सुधारणा सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट करून देत असतो। क्रमांक 4, एवढंच करत नाही तर त्याच्यासोबत असा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये कसा विचारला जातो आणि त्याच्यासाठी उत्तर कसं लिहायला पाहिजे हे सुद्धा सोबतच स्पष्ट करत असतो। आणि तुम्ही म्हणाल एवढं सगळं स्वाध्यायामध्ये स्पष्ट होतं का? हो, हे सगळं तर स्पष्ट होतच, पण त्याच्यासोबतच शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोविड-19च्या असाधारण परिस्थितीमुळे जो 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे, त्या कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमातील जर तो प्रश्न असेल तर तोही मी तुम्हाला समजावून देतो किंवा त्याचीही जाणीव मी तुम्हाला करून देतो, किंवा तोही प्रश्न मी तुम्हाला सांगतो की हा कमी करण्यात आलेला प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अभ्यासण्याची गरज राहिलेली नाही, फक्त शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी। म्हणून या स्वाध्यायामध्ये आपण जे प्रश्न स्पष्ट केले जाणार आहेत, योग्य उत्तरं दिली जाणार आहेत, दुरुस्त्या सांगितल्या जाणार आहेत, कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावरील प्रश्न सांगितले जाणार आहेत, ते आपण काळजीपूर्वक समजून घ्यावे। एवढंच नव्हे तर वही, पेन आणि पुस्तक सोबत घेऊन बसावं की जेणेकरून आपल्याला त्याची सविस्तर नोंद सुद्धा करून घेता येईल। सुरुवात करूया बाजाराचे प्रकार या 5व्या प्रकरणाच्या स्वाध्यायाला। या स्वाध्यायामध्ये किंवा या प्रकरणाच्या स्वाध्यायामध्ये देण्यात आलेला प्रत्येक प्रश्न आणि त्याचा योग्य अर्थ सुद्धा मी उलगडून देणार आहे। त्या प्रश्नाचं योग्य, अचूक व समर्पक उत्तर सुद्धा मी तुमच्या समोर ठेवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य पर्याय निवडा। ज्यावेळी आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारला जाणार आहे त्यावेळी हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे, 1 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे। परंतु योग्य पर्याय निवडा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये 3 भाग आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामुळे या प्रश्नाला समजून घेऊन उत्तर शोधण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक त्रिसूत्री सांगणार आहे। ती कशी असणार आहे तेही बघा। पहिला भाग आहे दिलेलं विधान, दुसरा भाग आहे त्याचे अ, ब, क आणि ड असे 4 त्याच्या संदर्भातली विधानं, आणि खाली तिसरा भाग आहे उत्तरासाठीचा पर्याय। अशा 3 भागामध्ये जर तो प्रश्न विभागलेला असेल तर तो प्रश्न सोडविण्याची त्रिसूत्री सुद्धा अशी राहील। पहिलं सूत्र, ते विधान नेमकं काय आहे हे काळजीपूर्वक आणि समजून घेऊन वाचावं। नीट लक्षात ठेवा, काळजीपूर्वक वाचा आणि समजून घेऊन वाचा। नंबर 2, अ, ब, क आणि ड ही जी 4 विधानं त्याच्या संदर्भात केलेली आहेत, त्यापैकी कोणती विधानं त्या प्रश्नाच्या विधानाला लागू होतात ते शोधणं। म्हणजे अ विधान त्याच्याशी योग्य ठरतं का, ब विधान योग्य ठरतं का, क विधान योग्य ठरतं का, ड विधान योग्य ठरतं का, सर्वच विधानं योग्य ठरतात का, एकच विधान योग्य ठरतं का, 2 विधानं योग्य ठरतात, हे जाणून घेणे हे दुसरी सूत्री आहे। आणि तिसरं सूत्र म्हणजे जर ते कोणती विधानं त्याच्यासाठी समर्पक ठरतात हे आपण ओळखलं, जाणून घेतलं, तर मग ते जाणून घेतलेलं खालच्या पर्यायातील कोणत्या उत्तराच्या क्रमांकामध्ये आहे तो क्रमांक शोधणं, ही आहे त्याची त्रिसूत्री। आता मी एक उदाहरण घेतो आणि तुम्हाला हेही समजून दाखवतो की कसं जायचंय, कसं टप्प्याटप्प्याने जायचंय। क्रमांक 1, अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात, आता बाजारात हा शब्द वापरलाय, बाजारात खालील घटकांचा समावेश होतो। आता बाजारात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? अ म्हटलेला आहे, ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते।
आता एखाद्या ठिकाणी वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री केली जाते हे बाजाराशी संबंधित आहे, त्यामुळं हे तर बाजाराशी संबंधित विधान झालं. दुसरं विधान म्हटलंय ग्राहक व विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात. आता बाजार म्हटलं की ग्राहकही आले आणि विक्रेतेही आले, त्यामुळं हे दुसरंही विधान संबंधित आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या विधानामध्ये म्हटलेलं आहे वस्तूंची विक्री करणारे दुकान. विद्यार्थी मित्रांनो, वस्तूची विक्री करणारे दुकान हे सुद्धा बाजाराशी संबंधित आहे किंवा याचाही समावेश बाजार या घटकामध्ये होतो. मग अ ही बसतंय, ब ही बसतंय आणि क ही, या तीनही विधानांचा समावेश होतो. मग ड विधान सांगितलंय वरील सर्व. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं येऊन थांबतो की वरील सर्व विधानं लागू होतात. आता आपल्याला लक्षात आलं की ड हेच विधान उत्तरासाठी बरोबर आहे. मग फक्त ड असं जिथं म्हटलेलं आहे तेवढाच पर्यायातला क्रमांक आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण फक्त ड असं जे उत्तर म्हटलेलं असेल तिथंच जायचंय डायरेक्ट. बघा, पहिल्यामध्ये अ ब म्हटलंय नाही, दुसऱ्यात ब क म्हटलंय नाही, तिसऱ्यात अ ब क म्हटलंय नाही आणि चौथ्यामध्ये फक्त ड असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर ठरेल फक्त ड. समजलं मग कसं उत्तर शोधायचंय ते. आता पुढच्या विधानाकडे येतो. पुढच्या विधानाचं उत्तर तुम्हाला शोधा, कशा पद्धतीने शोधायचंय ते पहा. बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालील प्रमाणे केले जाते. नीट शब्द लक्षात घ्या, स्थळाच्या आधारे असं म्हटलेलं आहे. मग स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार असे बाजाराचे वर्गीकरण 3 प्रकारे आपण केलेलं आहे. मग स्थळानुसार जे बाजाराचं वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये 3च वर्गीकरण म्हणजे प्रकार आहेत. स्थळानुसार एक म्हणजे स्थानिक बाजारपेठ, दुसरं राष्ट्रीय बाजारपेठ आणि तिसरं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. एवढे 3च शब्द ज्या पर्यायात असतील तोच पर्याय बरोबर आहे असं आपल्याला अगोदरच लक्षात आलं पाहिजे. बघा, मग अ मध्ये म्हटलंय स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार. हे विधान मात्र परफेक्टली स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण करणारं आहे. आता ब विधानात काय म्हटलंय अत्यल्पकालीन बाजार. आता अत्यल्पकालीन बाजार हा काळानुसार बाजाराचं वर्गीकरण आहे, स्थळानुसार नाही, म्हणून हा पर्याय लागू होत नाही. पुढे स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार म्हटलेला आहे पण एक अत्यल्पकालीन बाजार असं म्हटलेलं आहे. तिसऱ्यामध्ये सुद्धा अत्यल्पकालीन बाजार हा शब्द वापरलाय आणि म्हणजे क मध्ये सुद्धा, आणि ड मध्ये सुद्धा अल्पकालीन बाजार असं वापरलेला शब्द आहे जो काळानुसार वर्गीकरण दर्शवतो, स्थळानुसार नाही. त्याच्यामुळं ब, क आणि ड हे 3ही विधानं लागू होत नाहीत. मग लागू होतं फक्त अ एवढं एकच विधान. मग फक्त अ हा पर्यायामध्ये कुठं दिलेला आहे तेवढंच उत्तर बरोबर ठरवायचं आहे. पर्याय क्रमांक 1 अ ब क नाही, 2 ब क ड नाही, 3 फक्त अ. यस, फक्त अ हे उत्तर बरोबर आहे कारण तेच वर्गीकरण योग्य आहे. अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं शोधा. तुम्ही अजिबात चुकणार नाहीत आणि गोंधळून जाणार नाहीत. नंबर 3, एकजिनसी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. आता एकजिनसी वस्तू हे कोणत्या बाजाराचं वैशिष्ट्य आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण एकजिनसी वस्तू हे वैशिष्ट्य आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात अभ्यासलेलं आहे. वस्तू जेव्हा रंग, रूप, आकार, चव, वजन, वेष्टन, दर्जा या सगळ्या स्तरावरती सारख्याच असतात तेव्हा त्यांना एकजिनसी वस्तू असं म्हणतात. आणि हे एकजिनसी वस्तू हे पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं वैशिष्ट्य आहे, इतर कोणत्याच बाजाराचं वैशिष्ट्य नाही. त्याच्यामुळं अ मक्तेदारी, ब मक्तेदारी युक्त, क पूर्ण स्पर्धा आणि ड अल्पाधिकार. याच्यामध्ये क पूर्ण स्पर्धा हे क एवढा एकच पर्याय बरोबर आहे. मग पर्यायामध्ये फक्त क जिथं म्हटलेलं आहे तिथं या आणि उत्तर शोधा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला हाताळलं तर उत्तर कसलंही प्रश्न असू द्या चुकणार नाही उत्तर. नंबर 4, पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची भूमिका पुढील प्रकारची असते. बघा काय म्हटलेलं आहे, जर पूर्ण स्पर्धा असेल तर त्याच्यात विक्रेत्याची भूमिका कोणती असते वस्तूच्या किमती संदर्भामध्ये ते खाली देण्यात आलेला आहे. तो किंमत करता असतो, तो किंमत स्वीकारणारा असतो, तो किंमत भेद करणारा असतो का यापैकी काहीच नाही.
तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेते हे किंमत स्वीकारणारे असतात, हे आपण अभ्यासलेलं आहे। आणि पूर्ण स्पर्धेच्या बाजारात मागणी व पुरवठा यांच्या समतोलातून किंमत ठरते आणि ती किंमत विक्रेते स्वीकारतात। त्यामुळं तर मग हा पर्याय नेमका कुठं दिलेला आहे पर्यायामध्ये तो शोधा। 1 मध्ये म्हटलंय अ ब क, 2 मध्ये म्हटलंय फक्त ब। आपलं उत्तर काय आहे? फक्त ब असं उत्तर आहे। त्याच्यामुळे आपण त्या उत्तरावरती आलो, इतर काही बघण्याची गरजच राहत नाही, कारण आपल्याला माहिती आहे फक्त ब एवढा एकच पर्याय त्याला सूट होतो किंवा लागू होतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने योग्य पर्याय निवडण्याचं प्रश्न आपण हाताळायचा आहे। प्रश्न क्रमांक 2, पारिभाषिक शब्द सुचवा। आता योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवायचा आहे। पहिलं विधान बघा काय म्हटलेलं आहे, काही विक्रेते असलेला बाजार। बघा आता मी सगळं सांगतो तुम्हाला। असंख्य विक्रेते असणारा बाजार पूर्ण स्पर्धा, एकच विक्रेता असणारा बाजार एकाधिकार किंवा मक्तेदारी, काही विक्रेते असणारा बाजार म्हणजे अल्पाधिकार आणि अनेक विक्रेते असणारा बाजार म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा। हे नीट लक्षात असू द्या, कोणत्या बाजारात विक्रेते किती असतात हे आपल्याला नीट लक्षात आलं की याच्याच सारखं कोणतंही विधान विचारू द्या, तुम्ही बरोबर उत्तर देणार। काही विक्रेते, अल्पाधिकार। नंबर 2, मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू। आता हे आहे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशी ठरते याच्यातल्या विश्लेषणातील हे विधान आहे। आकृतीवरून स्पष्टीकरणामध्ये मागणीचा वक्र आणि पुरवठ्याचा वक्र ज्यावेळी एकमेकांना छेदतात त्यावेळी त्या बिंदूला आपण समतोल बिंदू असं म्हणतो आणि या समतोल बिंदूलाच पूर्ण स्पर्धेच्या बाजारात समतोल किंमत निश्चित होते विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामुळं याचं उत्तर आहे समतोल बिंदू। नीट लक्षात असू द्या, विधान क्रमांक 2चं योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे समतोल बिंदू। नंबर 3, वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च। आता मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये आपली वस्तू जास्तीत जास्त विकली जावी याच्यासाठी विक्रेत्याला कराव्या लागणाऱ्या खर्चाला विक्री खर्च असं म्हणतात आणि तो वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागतो। त्यामुळं वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च यासाठीचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे विक्री खर्च। नंबर 4, एकजिनसी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय। बघा, ज्या समुदायामध्ये एकजिनसी वस्तूंचं उत्पादन केलं जातं त्याला आपण उद्योग असं म्हणतो, म्हणून या विधानासाठीचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे उद्योग। आणि हेही मी तुम्हाला जाता जाता सांगतो की प्राध्यापक चेंबरलिन यांनी मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या ज्या उत्पादन संस्था आहेत त्यांना गट असं म्हटलेलं आहे किंवा त्याला समूह असा शब्द त्यांनी वापरलेला आहे। मग जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या संस्थांना गट म्हणतात आणि एकजिनसी वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्थांच्या समुदायाला उद्योग असं म्हणतात, म्हणून उद्योग शब्द बरोबर आहे। नंबर 5, एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणे। मग एकाच प्रकारची वस्तू जर वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकली जात असेल तर त्याला आपण मक्तेदारीमध्ये मूल्यभेद करणे असं म्हटलेलं आहे। म्हणून मूल्यभेद हा शब्द या 5व्या विधानासाठीचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द ठरतो। आता 3ऱ्या प्रश्नाकडे येतो। हाही वस्तुनिष्ठ प्रश्न आहे। सहसंबंध स्पष्ट करा। पुन्हा एकदा सांगतो, सहसंबंध स्पष्ट करत असताना एका बाजूचा संबंध पूर्ण करून दिलेला असतो, दुसऱ्या बाजूचा संबंध आपल्याला पूर्ण करायचा असतो। त्यामुळं ह्या प्रश्न वाचत असताना अगोदर सहसंबंध पूर्ण करून दिलेली बाजू वाचायची, म्हणजे तुम्हाला सहसंबंध पूर्ण करण्याच्या बाजूला काय येईल हे समजायला सोपं जातं। बघा इथं काय म्हटलंय, पूर्ण स्पर्धेमध्ये मुक्त प्रवेश आणि निर्गमन असतं। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात प्रवेश व निर्गमनावर कोणतीही बंधनं नसतात, हे पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं वैशिष्ट्य आहे। मग प्रवेशावर निर्बंध असतात किंवा प्रवेशावर बंधनं असतात
असा बाजार कोणता तो इथं लिहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर प्रवेशावर निर्बंध असणाऱ्या बाजारामध्ये मक्तेदारीचाही बाजार येतो आणि अल्पाधिकाराचाही बाजार येतो, त्याच्यामुळे दोन्हीही बाजाराची नावं या ठिकाणी येतात। हेही सांगतो अशा स्वरूपाचा संदिग्ध प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही। या उत्तरामध्ये दोन बाजाराचे प्रकार येतात, एक मक्तेदारी आणि दुसरा अल्पाधिकार, म्हणून दोन उत्तर या ठिकाणी येऊ शकतात, पण परीक्षेमध्ये दोन उत्तर येतील असा सहसंबंध अजिबात विचारला जाणार नाही। नंबर 2, किंमत स्वीकारणारा रिकामी जागा आणि किंमत करता मक्तेदारी। मग मक्तेदारीच्या बाजारामध्ये विक्रेता हा किंमत करणारा असतो, तर कोणत्या बाजारामध्ये विक्रेता हा किंमत स्वीकारणारा असतो हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं वर, तो बाजार आहे पूर्ण स्पर्धा, म्हणून या चौकटीमध्ये येईल पूर्ण स्पर्धा। आता नंबर 3, एकच किंमत। एकच किंमत हे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची एकच किंमत असते। मग भिन्न किंमत असू शकते अशा बाजाराचे कोणते प्रकार आहेत? इथंही दोन प्रकार आहेत। मक्तेदारी या बाजारामध्येही आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारामध्येही वस्तूच्या किमतीमध्ये काही प्रमाणात भिन्नता असू शकते। मक्तेदारीमध्ये तर मक्तेदार एका विक्रेत्याला एक किंमत, एका ग्राहकाला एक किंमत आणि दुसऱ्या ग्राहकाला दुसरी किंमत सुद्धा आकारून आता म्हटल्याप्रमाणे मूल्यभेद करू शकतो, त्याच्यामुळं भिन्न किंमत याच्या चौकटीमध्ये सुद्धा मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे प्रकार येऊ शकतात। पुढचा प्रश्न सुद्धा पुन्हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, वेगळ्या प्रकारचा। बघा, वेगवेगळ्या व्हरायटीचे वस्तुनिष्ठ प्रश्न एकाच ठिकाणी आपण अभ्यासतोय, ते प्रकरण म्हणजे बाजाराचे प्रकार। आता या ठिकाणी गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आपल्याला। एक टायटल असेल, त्या टायटलमध्ये काही शब्द देण्यात आलेले असतील, त्यातील एक शब्द गटात न बसणारा किंवा विसंगत शब्द असेल तो आपल्याला शोधायचा आहे। आता विक्री खर्च कोणकोणत्या मार्गाने केला जातो? मोफत भेट वस्तू, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन आणि पेटंट। विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या मार्गांनी विक्री खर्च केला जातो, परंतु पेटंट हे मात्र विक्री खर्चात येत नाही, त्यामुळे हा शब्द वेगळा आहे किंवा गटात न बसणार आहे। नंबर 2, बाजाराचे प्रकार। आता बाजाराचे प्रकार म्हटलेला आहे आणि पुढे बाजाराचे कोणते प्रकार दिलेले आहेत ते नीट लक्षात घ्या। पुढे बाजाराचे स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार दिलेले आहेत सगळे, आणि एकच काळानुसार बाजाराचा प्रकार दिलेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी आणि अल्पाधिकार, अत्यल्पकालीन बाजार असे 4 प्रकार दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी आणि अल्पाधिकार हे स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार आहेत आणि अत्यल्पकालीन बाजार हा काळानुसार आहे, त्याच्यामुळे हा शब्द वेगळा ठरतो। नंबर 3, मक्तेदारीचे इथं प्रकार म्हटलेला आहे, तो प्रकार शब्द कट करा किंवा त्यावर काट मारा आणि तिथं मक्तेदारीची वैशिष्ट्य असा शब्द लिहा, मक्तेदारीची वैशिष्ट्य। आणि पुढे वैशिष्ट्य आहेत, किंमत करता, प्रवेश निर्गमन, प्रवेश व निर्गमनावर बंधन असं म्हणायचं। तिथंही मिस्टेक दुरुस्त करून घ्या, प्रवेश व निर्गमनावर बंधन किंवा प्रवेश व निर्गमनावर निर्बंध, अनेक विक्रेते आणि पर्यायी वस्तूंचा अभाव। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अनेक विक्रेते असतात हा शब्द विसंगत ठरतो, कारण मक्तेदारीत एकच विक्रेता असतो, इथं अनेक विक्रेते म्हटलेला आहे, तो शब्द वेगळा आहे किंवा गटात न बसणार आहे। नंबर 4, कायदेशीर मक्तेदारी। आता कायदेशीर मक्तेदारी कोणत्या साधनांचा वापर करून केली जाते किंवा कशी करता येते याची काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत। पेटंट नुसार कायदेशीर मक्तेदारी करता येते, यस। बोधचिन्हावरून सुद्धा कायदेशीर मक्तेदारी करता येते, यस। स्वामित्व अधिकार असा एक शब्द याच्यामध्ये ऍड करू शकता आपण, कारण इथं 3च शब्द दिलेले आहेत। चौथा शब्द तुम्ही ऍड करू शकता, स्वामित्व अधिकार। मग चौथा शब्द ऍड करा, स्वामित्व अधिकार, तो सुद्धा कायदेशीर मक्तेदारीचा एक मार्ग आहे। परंतु ओपेक कॉपीराइट हे मात्र कायदेशीर मक्तेदारीमध्ये येत नाही, हा वेगळा शब्द आहे, कारण ओपेक संघटनेकडून कायदेशीर मक्तेदारी तयार करण्यात आलेली आहे, त्याचं हे एक उदाहरण आहे, साधन नाही, त्याच्यामुळं हा शब्द वेगळा किंवा विसंगत आहे। पुढच्या प्रश्नाकडे येतो। प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा असा असेल,
तर तो 4 गुणांसाठी विचारला जाईल आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये। तर तो प्रश्न जर लिहायचा असेल तर उदाहरण घेतो एक, अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा। आता अल्पाधिकार बाजाराची जी वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत त्याच्यातली कोणतीही 4 वैशिष्ट्ये त्याच्या स्पष्टीकरणासहित आपल्याला लिहावी लागतील। दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न मी या ठिकाणी गुलाबी शाईच्या रंगाने रंगवलाय। याचं कारण असं की कमी करण्यात आलेल्या 25% अभ्यासक्रमाअंतर्गत फक्त शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षासाठी मक्तेदारीचे प्रकार अशा स्वरूपाचा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही, कारण 25% कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमातील हा प्रश्न आहे आणि कोविड-19च्या असाधारण परिस्थितीमुळे हे फक्त 2021-22च्याच शैक्षणिक वर्षासाठी लागू राहील। नंबर 6, खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। आता हा जो तक्ता देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता वस्तूची किंमत कशी निश्चित होते पूर्ण स्पर्धेच्या बाजारात हे सांगणारं एक उदाहरण आहे। या उदाहरणामध्ये मागणी आणि पुरवठा यांच्यातला समतोल कशा पद्धतीने साधला जातो हे आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशी ठरते तेव्हा अभ्यासलेला आहे। हा तक्ता पूर्ण करायचा आहे किंवा हे उदाहरण पूर्ण करायचं आहे। हे उदाहरण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 गुण देण्यात येणार आहेत आणि 2 गुण हे या तक्त्यावरून किंवा या उदाहरणावरून एक आकृती तयार करायची आहे किंवा आकृती किंवा आलेखाद्वारे याचं सादरीकरण करायचं आहे, त्याच्यासाठी 2 गुण असणार आहेत। तक्ता पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल तर वस्तूची किंमत वाढत आहे म्हणून वस्तूची मागणी कमी होत गेल्याचं दाखवावं लागेल, कारण किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे। त्याच्यामुळे 500, 400, 300, 200 आणि 100 म्हणजे इथं 300 येईल आणि इथं 100 येईल। मग पुरवठा वाढत असल्याचं दाखवावं लागेल, कारण किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध आहे म्हणून समसंबंध आहे म्हणून 100, 200, 300, 400 आणि 500 अशा पद्धतीने याचं उत्तर येईल। म्हणून हे आपण तक्ता पूर्ण केला। या तक्त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चिती आकृतीच्या सहाय्याने दाखवायची आहे। मग या आकृती जेव्हा आपण काढू तेव्हा एका अक्षावर वस्तूची किंमत दर्शवायची आहे आणि दुसऱ्या अक्षावर आपल्याला वस्तूची मागणी व वस्तूचा पुरवठा या दोन्हीही बाबी एकत्र दर्शवायच्या आहेत। त्यानुसार मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा निघेल आणि पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा आपल्याला दर्शवला जाईल आणि त्यानुसार ती आकृती अशा स्वरूपाची होईल आणि हे आपल्याला दर्शवायचं आहे। त्याच्यानंतर हे 5व्या प्रश्नामध्ये 4 गुणांसाठी विचारलं जातं। प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे लिहा। हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 6 मध्ये खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा याच्यामध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला सविस्तरपणे त्याची मांडणी करायची असते, कारण 8 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। 8 गुणांसाठी जेव्हा आपण त्याचं उत्तर लिहित असू तेव्हा एक उदाहरण घेतो, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। असा जर प्रश्न आपल्याला विचारला गेला तर आपण प्रस्तावना लिहायला पाहिजे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय तेही सांगायला पाहिजे आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेची प्रत्येक वैशिष्ट्य, त्याचं हेडिंग, त्याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने ते लिहिले पाहिजे आणि शेवटी समारोप केला पाहिजे। अशा स्वरूपात आपल्याला उत्तर लिहिलं तर ते सविस्तर उत्तर ठरेल आणि आपल्याला अपेक्षेप्रमाणे गुण मिळतील। नंबर 2, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। याही प्रश्नाचं उत्तर आता सांगितल्याप्रमाणेच आपल्याला द्यावं लागेल, म्हणजे पहिल्यांदा प्रस्तावना लिहावी लागेल, नंतर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय सांगावं लागेल आणि पूर्ण स्पर्धेचे एक वैशिष्ट्य त्याच्या सविस्तर विश्लेषणासहित स्पष्ट करावे लागतील आणि शेवटी समारोप करावा लागेल। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, बाजाराचे प्रकार या 5व्या प्रकरणाच्या स्वाध्यायाबद्दल आपण बोललो।